आता पाऊस कुठे कुठे पडायला लागला आणि अशा वेळी मस्त की मावट्या किंवा शेवळा वाऱ्यावर आलेलेच आहेत। आता मावट्या आणि मस्त अख्खे वाळाची मी आज भाजी बनवली। तर बघा मस्त अख्खे वाळ घेतले आहेत, मावट्या बारीक चिरून सुकवून घेतलेले आहेत, वाळवून गावाकडे वाळवून घेतात आणि त्याची अशी भाजी करतात। आता वाळवून घेतलेलं तर मस्त की अख्खे वाळ आणि मावट्या मस्त शिजून घेतले, मीठ टाकून पाण्यामध्ये शिजून घ्यायचे। कांदा तेलावर मस्त की परतून घ्यायचे, लसूण कांदा टॅमॅटो परतून घेतले, हळद मीठ हिंग मसाला टाकून छानपैकी तव्यावर परतून घेतलेले। आता इथे बघा मस्त लसूण टाकायचं आहे आणि इथं पूर्वतयारी करून घेतली, लसूण कांदा टमॅटो कापून घेतलेले अशा प्रकारे मस्त परतून घेतला की थोडंसं ब्राऊन होईपर्यंत कांदा टमॅटो परतून घ्यायचा आहे आणि छानपैकी त्यात हळद हिंग तिखट मसाला, तुम्ही जर तुमच्याकडे काळ्या तिळाची चटणी असेल तर तीही लावू शकता। आणि इथे बघा मोठ्या आणि अख्खे वाल मस्त असे शिजून घेतलेले, एवढेपर्यंत शिजलं की छानपैकी शिजलं की काढून घ्यायची गाळून घ्यायची आणि ह्याची मस्त की बघा तव्या फ्राय करून भाजी करायची। ही भाजी एक नंबर चवीला लागते। गावाकडे अशा छान छान भाज्या केल्या, तुम्ही कधी मोठ्या आणि अख्ख्या वाळाची भाजी केली का नक्कीच बघा करून, मस्त लागते चवीला। तर बाजारामध्ये आहे, आणायच्या थोड्या वाळवायच्या, छानपैकी ऊन आहे तोपर्यंत वाळून घ्यायच्या आणि अशी भाजी करा। मस्त की कोथिंबीर टाकलेली, झाकण ठेवून मस्त की तंदून मस्त हे द्यायची, वाफ द्यायची आणि छानपैकी तव्यावर ही भाजी छान, ही तांदळाच्या भाकरीवर मस्त लागते भाजी गावाकडेला एक नंबर चव येते। कधीतरी पाऊस पडता पडता अशा भाज्या करून बघा, छान पावसाळी भाज्या सुरू झालेल्या आहेत। आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। मोठ्या आणि वाळाची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कधी खाल्ले का नक्कीच कमेंट करून सांगा।